वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण स्टँडर्ड 5 मधील मॅथमॅटिक्समधील प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट फर्स्ट सॉल्व करणार आहोत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमरल्स. 1 to 20 रोमन न्यूमरल्स लिहायचे आहेत आणि त्याचा ॲन्सर मी इथे दिलेला आहे. क्वेश्चन सेकंड आहे, राईट द फॉलोविंग नंबर्स यूजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्समध्ये नंबर्स दिलेले आहेत, ते इंटरनॅशनल नंबर्समध्ये लिहायचे आहेत. त्याचा ॲन्सर इथं आहे. फर्स्ट आहे व्ही म्हणजे 5 असतो. सेकंड नंबर आहे व्ही आणि डबल आय म्हणजे 2, 5 आणि 2 7. थर्ड आहे एक्स रोमनमध्ये असल्यानंतर तो 10 असतो. 4 नंबर आहे एक्स आणि 3 13. 5 नंबरला आहे एक्स आणि 4 14 होतो. 6 नंबरला आहे एक्स आणि 6 16. 7 नंबरला आहे एक्स आणि 8 18. 8 नंबरला आहे 9. तो अशा पद्धतीने लिहायचा. थर्ड क्वेश्चन आहे, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत, ते फिल करायचे आहेत. फर्स्ट रोमध्ये नंबर्स नेम दिलेले आहेत आणि सेकंड रोमध्ये रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत. फर्स्ट नंबर आहे 3 रोमनमध्ये ट्रिपल आय असं लिहितात. सेकंड रोमध्ये रोमन न्यूमरल्स दिलेला आहे व्ही आणि 3 म्हणजे 5 आणि 3 दिलेला आहे, म्हणजेच 8 होतात. थर्ड आहे 6 रोमनमध्ये लिहिताना व्ही आणि आय असं लिहितात. 4 आहे एक्स आणि 2 ते असतात 12. फिफ्थ नंबरला दिलेला आहे 15 रोमनमध्ये लिहिताना एक्स आणि व्ही असं लिहितात. लास्ट आहे एक्स आय अँड एक्स म्हणजे 10 आणि 9 म्हणजे होतात 19ची स्पेलिंग इथे दिलेली आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, राईट द नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स. राईट द नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स. नंबर दिलेले आहेत इंटरनॅशनल नंबर्स, ते रोमन न्यूमरल्समध्ये लिहायचे आहेत. फर्स्ट नंबर आहे 9 रोमन न्यूमरल्समध्ये असं लिहितात. सेकंड आहे 2 रोमन न्यूमरल्समध्ये लिहिताना डबल आय असं लिहितात. थर्ड नंबर आहे 17 रोमन न्यूमरल्समध्ये लिहिताना एक्स व्ही आणि डबल आय असं लिहितात. व्ही डबल आय म्हणजे 7 असतो, एक्स म्हणजे 10 आणि 7 17. 4 रोमन न्यूमरल्समध्ये लिहिताना आय आणि व्ही असं लिहितात. व्ही म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1. 5 मधनं 1 गेले 4 राहतात. 11 रोमनमध्ये लिहिताना एक्स आणि आय. एक्स म्हणजे 10 आणि आय म्हणजे 1. 10 आणि 1 11. 6 नंबरला आहे 18 रोमनमध्ये लिहिताना एक्स व्ही आणि ट्रिपल आय. एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5. 10 आणि 5 झाले 15मध्ये 3 मिळवले 18 होतात. फिफ्थ क्वेश्चन आहे, इन द टेबल बिलो ईच गिवन नंबर इज रिटन इन इंटरनॅशनल न्यूमरल्स. इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये नंबर्स दिलेले आहेत. अँड देन अगेन इन रोमन न्यूमरल्स आणि त्यांच्याच खाली रोमन न्यूमरल्समध्ये पण नंबर्स दिलेले आहेत. इफ इट इज रिटन करेक्टली इन रोमन न्यूमरल्स. जर ते रोमन न्यूमरल्समध्ये करेक्ट लिहिलेले असतील तर पुट करेक्ट इन द बॉक्स अंडर इट. त्याच्या खालच्या बॉक्समध्ये ते करेक्टमध्ये लिहायचं आहे किंवा रॉंग असेल तर रॉंगमध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट रोमन इंटरनॅशनल न्यूमरल्स आहे 4 रोमन न्यूमरल्समध्ये आय व्ही असं लिहितात, त्यामुळे हे रॉंग आहे म्हणून इथं रॉंग लिहिलं आहे. 6 लिहिताना रोमन न्यूमरल्समध्ये व्ही आणि आय असंच लिहितात, त्यामुळे हे करेक्ट आहे. 8 रोमन न्यूमरल्समध्ये लिहिताना व्ही आणि ट्रिपल आय असा असतो. व्ही म्हणजे 5 आणि हे 3. 5 आणि 3 8 होतात, हे रॉंग आहे. 16 रोमन न्यूमरल्समध्ये लिहिताना एक्स व्ही आय असंच लिहितात. एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5 आणि 1. 10 आणि 5 झाले 15 आणि 1 16, हे करेक्ट आहे. 15 रोमन न्यूमरल्समध्ये लिहिताना एक्स आणि व्ही 10 आणि 5 15 असं लिहितात, त्यामुळे हे रॉंग आहे.